नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये विधानसभेत काँग्रेसने स्थगन प्रस्ताव आणलेला आहे। बंधुबाबाला भेटलेल्यांची HIV टेस्ट करून घ्या, नाहीतर सगळेच मरतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। तर खरात सोबतचे फोटो असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विधानसभेत काँग्रेसनं स्थगन प्रस्ताव आणला। यावेळी भोंदूबाबाला जे कोणी भेटले त्यांनी HIV टेस्ट करून घ्या अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली। तर खरात सोबत फोटो असलेल्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सभागृहात नाना पटोले यांनी केली आहे। जे जे भेटले, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिप मध्ये आलेत, व्हिडिओ मध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे। आता त्याची सगळे जे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। जेवढे भेटलेत ना त्या बंधुबाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाहीतर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील। महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला त्यांना राजीनामा दिला, मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। भास्कर जाधव यांनी देखील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून हल्लाबोल केलाय। सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, मी कुठल्या एका पक्षावर बोलत नाही। आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही, लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? या सगळ्या उद्योगामध्ये अध्यक्ष होते मंत्री आहेत। या संदर्भातली स्थगन प्रस्ताव आपल्याकडनं आलेला आहे। मी आपल्याला 2 मिनिटं मांडायची संधी दिली आहे, यावरती मी चर्चा घडवून आणणार नाहीये। त्यामुळे तो आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं मांडा, आपल्याला जेवढं मांडायचं तेवढं आपण मांडा, मला पुढे कामकाज चालवायचंय। चला, या संदर्भात कारवाई जरी आता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती। या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो। हा आपल्या कोणाही करता राजकारणाचा प्रश्न नाही आहे। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही। आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून, वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत।